मुंबई ट्रॅफिक पोलीस एक नवी योजना आता मुंबईसाठी सुरू करणार आहेत। एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे। पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट। एका तरुणीच्या हृदयासाठी अख्खी चेन्नई थांबल्याची घटना काही महिन्यांपूर्वीच घडली होती। आता मुंबई देखील अशा ट्रॅफिक ग्रीन कॉरिडॉरसाठी सज्ज झाली आहे। इमर्जन्सी ॲम्ब्युलन्ससाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी अशा प्रकारची विशेष योजना तयार केली आहे। या योजनेनुसार ॲम्ब्युलन्ससाठी ट्रॅफिकचा गुंता तत्काळ सोडवला जाईल। ज्यावेळेस 3 लेनचे रोड आहे आणि समजा की एका लेन ॲम्ब्युलन्स जात आहे, तर आपण काय करतो, राईट लेनचे जे ट्रॅफिक आहे त्याला चालू ठेवतो आणि इतर 2 लेनचे ट्रॅफिक थांबवून घेतो, जेणेकरून राईट लेनने ॲम्ब्युलन्स इतर ट्रॅफिक सोबत निघून जाईल। सध्याच्या घडीला ही ग्रीन झोन योजना बंगळुरू आणि चेन्नईमध्ये सुरू आहे। पाहुयात ही कशी काम करते योजना। पेशंट घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सनं 100 नंबरवर किंवा 24939717 या नंबरवर फोन करून इमर्जन्सीची माहिती द्यावी। ट्रॅफिक पोलिसांना त्या ॲम्ब्युलन्सचा रूट कळवला जाईल आणि एक ग्रीन चॅनल तयार केलं जाईल। ट्रॅफिक पोलिसांचा एक प्रतिनिधी त्या ॲम्ब्युलन्स बरोबर दिला जाईल आणि संबंधित रूटवर असलेले पोलीस त्या ग्रीन चॅनलमधून ॲम्ब्युलन्सला संबंधित हॉस्पिटलपर्यंत पोहोचवतील। चेन्नई पोलिसांनी एक ग्रीन कॉरिडॉर तयार केलं होतं, तर तो प्लांट होता, म्हणजे त्यांना माहीत होतं की या वेळेस असं जायचं आहे। तर आपल्याला जर असं माहीत झालं तर आपण ग्रीन कॉरिडॉर बनवू शकतो। 1 तास अर्धा तास पूर्ण ट्रॅफिक त्या लेनमध्ये थांबू शकतो। ग्रीन चॅनलची योजना खरंच मुंबईसारख्या अतिवाहनांच्या शहरासाठी गरजेची आहे, पण मुंबईतील बेशिस्त वाहन चालक मोनो मेट्रो सारख्या प्रकल्पाचं रखडलेलं काम यावर जेव्हा मात करता येईल तेव्हाच खऱ्या अर्थानं ही ग्रीन झोन योजना यशस्वी होईल। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।